आणि आता ठाकरे बंधू एकत्र येणार का, तर त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राज ठाकरे प्रभावी वक्ते, महाविकास आघाडीत कोणी आल्यास निश्चित आघाडीची ताकद वाढेल, जयंत पाटलांची माहिती। राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघेही राजकारणातल्या बुडत्या नावेत बसलेत। कोण कोणाच्या नावेमध्ये बसले तरी ती नाव बुडणारच आहे। मनसे शिवसेना युतीवर ही टीका केलेली आहे शहाजी बापू पाटलांनी। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमधील नेत्यांच्या एका लग्न समारंभात भेटी, सुनील प्रभू आणि नितीन सरदेसाईंची भेट, बाळा नांदगावकर आणि विशाखा राऊतांची ही उपस्थिती आणि जोरात हात मिळवूया नेत्यांमध्ये हा संवाद। पुण्यात शिवसैनिकांकडून राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा। बॅनरवर राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा एकत्रित फोटो आहे। मुलुंड आणि या ठिकाणी लागलेल्या ठाकरे बंधूंचे मनोमिलनाचे बॅनर, कालिदास नाट्यगृह परिसरात आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमादरम्यान ही बॅनरबाजी। वाट बघतोय महाराष्ट्र, साथ घालतोय महाराष्ट्र, हीच ती वेळ महाराष्ट्र हितासाठी, बॅनरवरचा हा आशय आहे। 1.5 कोटी सदस्य संख्या असलेला भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष आहे। कोणी एकत्र येण्यानं आव्हान निर्माण होईल असं कोणी बोलत असेल तर तो कल्पनाविलास आहे। राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या मुद्द्यावर राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। उद्धव आणि राज ठाकरे एकनाथ शिंदेंसोबत केलेल्या वक्तव्यानंतर गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात पक्षात नाराजीचा सूर आहे आणि कीर्तिकरांची भूमिका पक्षाला फायदा कमी नुकसान अधिक करणारी आहे। पक्षातील नेत्यांची ही भावना, तर कीर्तिकरांबाबत पक्षश्रेष्ठी लवकरच महत्त्वाचा निर्णय घेतील, वरिष्ठ सूत्रांची माहिती। कीर्तिकरांचं वय झालंय म्हणून ते अशी वक्तव्य करतात। शिंदेंनी ठाकरे बंधूंसोबत एकत्र येणं गरजेचं आहे असं कीर्तिकरांनी केलं होतं हे वक्तव्य। शहाजी बापू पाटलांची ही टीका।